रणजित कासलेला एन्काउंटरच्या सूचना नेमक्या कोणी दिल्या याची चौकशी करा अशी मागणी संजय राऊत यांनी केल्याचं बघायला मिळालं। रणजित कासलेविरोधात गुन्हा दाखल करून त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय। भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी आरोप केलाय, एन्काउंटरच्या सूचना कुणाच्या, कासलेचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। पोलीस आव्हान स्वीकारणार का असाही प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला गेलाय। निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे, तर ते अधिक गंभीर आहे। जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ॲक्शन का झाली नाही? म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील, म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लान दिसत आहे मला, आणि ते कोण याच्या मागे होते? पोलीस दलातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तो वारंवार बाहेर काढतो आणि म्हणूनच मला वाटते की रणजित कासलेंवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। म्हणजे रणजित कासलेंचं तोंड बंद करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि मला वाटतंय की आता रणजित कासलेंना शोधण्यासाठी, रणजित कासले म्हटलेत की मी तर सापडणार नाही, पण मला वाटतंय की रणजित कासलेंना शोधण्यापेक्षा जे आहे ते कृष्णा आंधळेला पहिला शोधून दाखवा। मला वाटतं की रणजित कासलेंवर अशा पद्धतीचे जर खोटे गुन्हे दाखल केले असतील तर त्यांना अँटिसिपेटरी बेल तातडीने मिळू शकतो।